गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सुलगा स्कूलचे इयत्ता 10वी अ ते फ च्या सर्व वर्गांच्या भूमिती जॉमेट्री प्रकरण क्रमांक 3 मधला आपला पाठ चालू आहे. हा पुढचा सेशन आहे. त्यामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कालपर्यंत आपण एकरूप कंस व त्यांचे गुणधर्म याच्याविषयी बोललो होतो. त्याच्या आधी आपण केंद्रीय कोन, लघु कंस, विशाल कंस याच्याविषयी सुद्धा माहिती घेतली होती. आता आपल्याला हे पण शिकायचंय की कंसांची बेरीज सुद्धा होऊ शकते, कंसांची वजाबाकी सुद्धा मांडू शकतो आपण. त्याचबरोबर एकरूप कंस दिलेले असतील, एकाच वर्तुळाचे एकरूप कंस किंवा एकरूप वर्तुळांचे वेगळ्या वेगळ्या वर्तुळातले एकरूप कंस, त्यांच्यामुळे काय काय घडतं ते प्रमेय आपल्याला शिकायचे आणि मग आपल्याला पुढे जायचंय. मी आता व्हाईट बोर्डला जातो. तुम्ही सर्वजण आडवा धरा मोबाईल. स्टार्ट. नाव टाका. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. काढा वर्तुळ. तुम्ही पण काढा, मी ही इथं काढतोय. ए, मी असं आडवी रेष मारून ए लिहिलंय, याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना दिसावं म्हणून. पण ते आडवी रेष मारायची नाही, तुम्ही डॉट करायचा चांगला. ए बी सी डी ई असे बिंदू आपण घेतले. तर हा जो आर्क आहे कोणता बघा, कंस. हा कंस आहे ए सी ई. एवढा कंस घेतोय मी. म्हणजे कसला घेतोय? मोठा विशाल कंस घेतोय. ए सी ई यालाच मी असं वाचू शकतो, विशाल कंस ए बी ई किंवा विशाल कंस ए डी ई, विशाल कंस ई डी ए, विशाल कंस ई सी ए, विशाल कंस ई बी ए. एकच. शेवटी कुठला तरी मधला रेफरन्स पॉइंट मात्र घ्यायचा. नुसतं कंस ए म्हणलात तर लक्षात ठेवायचं, भूमितीमध्ये नुसतं 2 अक्षरांचा कंस जर घेतला तुम्ही तर तो नेहमी लघु कंस घ्यायचा असतो, असं ठरलेलं आहे. काय म्हणलं मी कंस ए म्हटलं तर तुम्हाला कोणता होईल? हा होईल कंस, असं ठरलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही 3 अक्षरी सांगता एखादा कंस, तेव्हा काय प्रश्नच नाही ना, तो प्रश्नच येत नाही. कारण का 3 अक्षरी म्हणजे त्या अक्षराकडनंच तुम्ही फिरता. मग आता मी काय म्हणू शकतो? कंस ए बी ई म्हणजेच कंस ए बी, कंस ए बी अधिक कंस बी सी अधिक कंस सी डी अधिक कंस डीई, यालाच म्हणायचं कंसांची बेरीज. मग साहजिक माप कंस एबीई, एबीई कंसाचं माप म्हणजेच कोणाचं माप? माप कंस एबीच अधिक माप कंस बीसीच अधिक माप कंस सीडीच अधिक माप कंस डीईच. किंवा तुम्ही 3 अक्षरी 2च कंस करा, माप कंस एबीसी अधिक माप कंस सीडीई चालतं. किंवा माप कंस एबी अधिक माप कंस बीडीई चालतं. माप कंस एबीडी अधिक माप कंस डीई चालतं. परंतु आपण सगळ्यात जास्त संक्षिप्त कोणतं लिहिलं? डिटेलमध्ये कोणतं लिहिलं? माप कंस एबी अधिक माप कंस बीसी अधिक माप कंस सीडी अधिक माप कंस डीई. एवढ्याला सगळ्यांना म्हणायचं कंसांची बेरीज. लिहा. वरील आकृतीत केंद्रबिंदू ओ म्हणा. ओ वर्तुळ केंद्र असलेल्या ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये इन द फिगर फॉर द सर्कल विथ सेंटर ओ, in the figure for the circle with center O, comma,
बिंदू ए बी सी डी ई हे वर्तुळावर आहेत. पॉइंट्स ए बी सी डी ई आर ऑन द सर्कल. पॉइंट्स ए बी सी डी ई आर ऑन द सर्कल. आर ऑन द सर्कल. खालच्या वेळेला therefore डिफरंट आर्क्स आर फॉर्म्ड. त्यामुळे विविध कंस तयार होतात. एक्झाम्पल, लघुकंस AB, मायनर आर्क AB, लघुकंस BC, मायनर आर्क BC, लघुकंस CD, लघुकंस DE, मायनर आर्क CD, मायनर आर्क DE. शांभवी व्हिडिओ बंद कर. लघुकंस AE, तसेच कंस ABE चालू होता मगाशी बाळा. मग शांभवीच्या नावाखालचं कोणाच तरी त्याचं चालू वाटतं कोणाच. मला स्क्रीनवर आलं होतं म्हणून. ओके ओके. लघुकंस ABC किंवा कंस ABC कॉमा कंस BCD, कंस CDE, कंस AED असे अनेक कंस तयार होतात. Such many arcs are formed. पॅराग्राफ. एक मोठा किंवा एक विशाल कंस, एक विशाल कंस अनेक लघुकंसांच्या बेरजेने लिहिता येतो. A major arc, a major arc can be written, एक विशाल कंस अनेक लघुकंसांच्या बेरजेने लिहिता येतो. A major arc can be expressed in the form of sum of minor arcs. Minor arcs. खाली लिहा. कंस ACE, कंस ACE, आर्क ACE बरोबर आर्क AB अधिक आर्क BC, आर्कच्या ऐवजी कंस किंवा कंसच्या ऐवजी आर्क, आर्क AB प्रिया कुलकर्णी काय लिहिलंय तू? प्रिया कुलकर्णी आर्क AB अधिक आर्क BC अधिक आर्क CD अधिक आर्क DE म्हणून विशाल कंसाचे माप, म्हणून विशाल कंसाचे माप
हे विशाल कंसाचे माप हे विशाल कंसाचे माप हे त्याच्याशी संबंधित सर्व लघु कंसांच्या मापाच्या बेरजे इतके असते. द मेजर ऑफ मेजर आर्क is equal to the sum of measures of sum of measures of its minor arcs. Sum of the measures of its minor arcs. If sum of the measures of its minor arcs. मी मराठीत सांगतो. विशाल कंसाचे माप हे त्याच्या संबंधित लघु कंसांच्या मापांच्या बेरजे इतके असते. लघु कंसाच्या मापाच्या बेरजे इतके असते. म्हणून खालच्या वेळेला यम कंस इंग्लिश मीडियम वाल्यांनी यम आर्क असं लिहायचं. एम ब्रॅकेट मध्ये आर्क ACE ब्रॅकेट कंप्लीट. यम कंस ACE बरोबर यम कंस ABC एम आर्क ABC प्लस यम आर्क CDE यम आर्क ABC प्लस यम आर्क CDE और किंवा यम कंस ACE एम कंस ACE बरोबर यम आर्क AB अधिक एम आर्क BC अधिक एम आर्क CD अधिक एम आर्क DE. हा झालं. आता एक सोडून स्टार प्रमेय पान नंबर 61 वर या. इंग्लिश मीडियम वाले, मराठी मीडियम वाले तिथंच असतील कदाचित किंवा एखादं पान उलटलेलं असेल. काय म्हणले बघा, एकरूप कंसांच्या जीवा एकरूप असतात एकाच वर्तुळातल्या किंवा दोन भिन्न वर्तुळातल्या. आता मी हे पेज इरेज करतो, इथं नवीन आकृती काढतो, लक्ष द्या. हे समजून घ्या, मग तिथली ऍक्टिव्हिटी नंतर लिहिली तरी चालते. लक्ष द्या, हे दोन एक वर्तुळ दिलीत. हा आहे P वर्तुळ केंद्र असलेला वर्तुळ आणि हा आहे Q केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ. हा आता मग तुम्हाला पहिल्यांदा मी P केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचं बोलतो. हा एवढा आर्क दिलाय तुम्हाला कंस, याचं माप आहे समजा 40 अंश. कोण आहे हा AXB समजून घ्या. दुसरा कंस इथं दिलाय, हा ही 40 मापाचा आहे समजा. हा आहे CYD. ओके, कोण आहे हा CYD. ओके, इकडं हे आणि दोन्ही वर्तुळ P आणि Q केंद्रबिंदू असलेली दोन्ही वर्तुळ कशी आहेत,
एकरूप वर्तुळ आहेत. मग इथं एक दिलाय तुम्हाला आर्क, कोणता? एल एम एन. याचं पण माप 40च आहे. केंद्रीय कोण त्याचा किती आहे? 40 आहे. आता मला स्टेटमेंट काय म्हणायचंय? जर जर AXB आणि CYD डाव्याच वर्तुळासाठी बघा फक्त, AXB हा लघुकंस, CYD हा लघुकंस एकाच वर्तुळाचे की नाही? हो. ते एकरूप दिलेत. मी एकरूपतेचं कसं केलंय बघा चिन्ह, कंसच एकरूप दिलेत. आता त्या कंसाचे अंत्यबिंदू कोण आहेत? ए आणि बी आहेत, मग मी AB जोडला. सी आणि डी आहेत, CD जोडलं. कोण आहेत ह्या AB आणि CD? त्या एकाच वर्तुळाच्या कॉर्ड आहेत, जीवा आहेत. तर आपल्याला सिद्ध करायचंय की ती AB ही जीवा आणि CD ही जीवा, ह्या दोन जीवा एकरूप असतात. एकरूप कंसांच्या जीवा एकरूप असतात. आता सध्या चाललंय माझं एकाच वर्तुळातल्या, नंतर मी भिन्न वर्तुळातले सुद्धा सांगणार, पण एकरूप असले पाहिजेत वर्तुळ. आता मी इथं सिद्ध करायला सुरुवात करतो बघा. PAB त्रिकोण तयार झाला आणि PCD हा त्रिकोण तयार झाला. मग PA एकरूप PC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, PB एकरूप PD एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, आणि दोन कंस एकरूप दिलेत म्हटल्यानंतर त्यांची माप कशी असतील? एकरूप. म्हणून CPD कोण आणि APB कोण हे केंद्रीय कोण एकरूप आहेत. कुठली कसोटी झाली? बाकोबा कसोटी. आणि बाकोबा कसोटीनी दोन त्रिकोण एकरूप. दोन त्रिकोण एकरूप म्हटल्यानंतर उरलेले त्यांचे घटक एकरूप, म्हणून AB एकरूप CD हे सिद्ध झालं. म्हणून कॉर्ड AB एकरूप कॉर्ड CD, जीवा AB एकरूप जीवा CD. आता हेच मी या दोन वर्तुळांच्या बाबतीत बोलतो. P आणि Q केंद्रबिंदू असलेली दोन वर्तुळ एकरूप आहेत. आता वर्तुळ एकरूप केव्हा असतात? त्यांच्या त्रिज्या एकरूप असतील तर. म्हणून मी तिकडे पण एक एक रेख मारली. मग आता APB या त्रिकोणाकडे बघा आणि CQN नाही, LMN हे C नाहीये, L आहे. LQN या त्रिकोणाकडे बघा, मी LN जोडतो. LQN त्रिकोणाकडे जोड बघा. आता AXB आणि LMN हे एकरूप कंस आहेत म्हणजे तिथं सुद्धा मी दोन रेखा मारल्या, कंस एकरूप आहेत. बर, मग APB आणि LQN या त्रिकोणामध्ये PA एकरूप QL डॅश डॅश डॅश. कारण काय? एकरूप वर्तुळांच्या त्रिज्या. बर, PB एकरूप QN, इथं सुद्धा कारण काय? एकरूप वर्तुळांच्या त्रिज्या. आणि कोण APB 40 अंश आणि कोण LQN 40 अंश हे सुद्धा एकरूप झाले. एकरूप वर्तुळातील एकरूप कंसांचे केंद्रीय कोण एकरूप असतात, हे झालं कारण. त्रिकोण मग एकरूप झाले बाकोबा कसोटीनुसार. बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप म्हटले तर त्यांचे संगत घटक एकरूप, म्हणून जीवा AB ही जीवा LN शी एकरूप झाली. अशा प्रकारे एकरूप वर्तुळातील कंस एकरूप असतील तर त्यांच्या जीवा एकरूप असतात, किंवा एकाच वर्तुळातले कंस एकरूप असतील, काय AXB आणि CYD, तर त्यांच्या सुद्धा जीवा एकरूप असतील. नंतर प्रमेय लिहू शकतात. अंतर सोडा त्याला. पुन्हा पुढची थेरम नाव टाका, प्रमेय. काय म्हणलं बघा? corresponding arcs of congruent chords of a circle are congruent. म्हणजे उलट. मगाशीची आकृती बघा, मगाशीची आकृती मी एकरूप वर्तुळ काढतोय. P आणि Q ही दोन एकरूप वर्तुळ आहेत का? तर त्यांच्या त्रिज्या एकरूप आहेत. बर, आता तुम्हाला कॉर्डच एकरूप दिलायत, म्हणजे काय दिलंय? जीवा एकरूप दिले. मी आता नाव देतो इथं AB, इथं CD,
इथं LN मगाशीचीच नावं म्हणजे तुम्हाला अजून छान पटेल. आता ह्या जीवा तुम्हाला ऑलरेडी एकरूप दिल्यात. हे बघा. मग आता आपण काय करू फक्त पहिल्या वर्तुळात बघू. पी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचं बघू. कॉन्सन्ट्रेशन तिथं करा. मी PA जोडलं, PB जोडलं, PC जोडलं, PD जोडलं. त्यांना काय म्हणायचंय तुम्हाला आता आम्ही जीवा एकरूप दिलेले असतील तर ते कंस एकरूप असतात. कोणता हा आणि कोणता हा. हे कंस एकरूप असतात हे आपल्याला आता सिद्ध करायचं. मग अशी कंस एकरूप होते तर आता आपल्याला त्यावेळी सिद्ध करायचं होतं जीवा एकरूप असतात. पण आता जीवा एकरूप दिल्या आपल्याला सिद्ध करायचंय कंस एकरूप असतात. मी सुरू करतो. आता बघा PA PB PC PD जोडलं. मग आता त्रिकोण तयार झाले दोन. त्यामध्ये PA एकरूप PC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. PB एकरूप PD एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि AB एकरूप CD पक्ष दिलंय. म्हणून बाबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले. दोन त्रिकोण एकरूप म्हटल्यानंतर काय त्यांचे संगत घटक एकरूप. कोणते संगत घटक एकरूप? पी कोण हा आणि पी कोण हा एकरूप झाला. पण ते कोण आहेत? केंद्रीय कोण आहेत. म्हणून केंद्रीय कोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत कंस सुद्धा एकरूप असतात. म्हणून कंस एकरूप झाले. संपलं. या उलट आता हे वर्तुळ आणि हे वर्तुळ याकडे बघा. QL जोडलं, QN जोडलं. एकरूप वर्तुळ आहेत म्हटल्यानंतर ते एकरूप झाले. इथं सुद्धा बाबा कसोटीनुसार PAB आणि QLN हे दोन त्रिकोण एकरूप झाले. दोन त्रिकोण एकरूप म्हटल्यानंतर त्यांचे संगत घटक कोणते कोण एकरूप झाले P आणि Q. आणि P आणि Q कोण आहेत? केंद्रीय कोण आहेत? कोणाचे? त्यांच्या कंसाचे. कोणत्या? हा LN कंस आणि हा AB कंस. म्हणून ते कंस एकरूप असतात. म्हणून एकरूप जीवा दिल्या एकरूप जीवा दिल्या एकाच वर्तुळातल्या तर त्या जीवेची अंत्यटोक जोडून तयार होणारा कंस ते कंस एकरूप असतात. किंवा दोन एकरूप वर्तुळ दिली तर त्यातले जर एकरूप जीवा असतील तर त्यांच्याशी रिलेटेड जर दोन कंस असतील ते तर ते पण एकरूप असतात. हे सिद्ध. ह्याची तुम्हाला सिद्धता द्यायची जरुरी आहे का? तुम्ही लिहू शकाल माझ्या मते किंवा डायरेक्ट ती आकृती आणि पक्ष साध्य लिहून याच दोन त्रिकोणाचं लिहिलं तरी चालतंय. तिथं बघा त्या त्रिकोणामध्ये 61 पानावर 3.34 आकृती बघा. 3.34 या आकृतीत काय दिसते तुम्हाला? या आकृतीमध्ये तुम्हाला महत्वाचं आहे ते म्हणजे OSR आणि OPQ हे दोन त्रिकोण एकरूप दिसतात. बरोबर आहे ना? मग या दोन त्रिकोणांच्या बाबतीत OS एकरूप OP, OR एकरूप OQ आणि PQ एकरूप SR दिलंय. म्हणून बाबा कसोटीनुसार एकरूप दोन त्रिकोण आणि म्हणून कोण O एकरूप कोण O पण ते कोण आहेत? केंद्रीय कोण आहेत म्हणून कंस एकरूप झाला. PMQ एकरूप कंस SNR. कळलं का? आता ह्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वही मध्ये सोडवून दिलेली पहिली दोन नाही दोनच आहेत गणित ती नक्की लिहून काढायची. ती बोर्डाच्या दृष्टीनं पॉप्युलर आहेत. बर याच्यानंतर आपण आता लगेच प्रॅक्टिस सेट 3.3 सुरू करूया. स्टार्ट. नाव टाका प्रॅक्टिस सेट सराव संच 3.3. आकृती काढली काही जरूर नाही आकृतीची. आकृतीत बघा बरं काय DEF G हे एकाच वर्तुळावरचे बिंदू आहेत. बरोबर आहे ना? मग
ते कॉन्सायक्लिक म्हटले बघा इंग्लिश मीडियमच्या पुस्तकामध्ये. एकाच वर्तुळावरील बिंदू याला म्हणायचं कॉन्सायक्लिक. हा, मग कोण ECF 70 अंश आहे बघा तिथं ECF. मी इथं आकृती काढतो. कोण ECF DGF. आता ECF बघा कुठे आहे, हा सी बिंदू ECF हा तुम्हाला 70 दिलाय. बर, DGF DGF या कंसाचंच माप दिलंय, या कंसाचंच माप दिलंय DGF पर्यंत. किती दिलंय? 200 अंश दिलंय. तर मापकंस DE विचारलंय, DE, आणि मापकंस DEF विचारलंय. कळलं का? DE च म्हणजे एवढ्याच माप किती, आणि DEF म्हणजे एवढ्याच माप किती हे विचारलंय. लिहा आकृतीत. माप कोन ECF बरोबर 70 अंश. म्हणून आता ECF 70 म्हणजे ECF कोणाचा केंद्रीय कोन आहे सांगा? ECF हा कंस EF चा केंद्रीय कोन आहे. लिहा, म्हणून माप कंस EF बरोबर कोन ECF बरोबर 70 अंश डॅश 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 कंसाचा केंद्रीय कोन. कंसाचा केंद्रीय कोन. खाली आता ह्याला 1 नंबर म्हणा. आता खाली आहे माप कंस DGF बरोबर 200 अंश. माप कंस DGF बरोबर 200 अंश डॅश 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 नंबर 2 पक्ष दिलाय गिव्हन. म्हणून माप कंस DGE बघा, D कडून G कडून E कडे जायचंय. माप कंस DGE माप कंस DGE बरोबर माप कंस DGF अधिक माप कंस EF, कारण डॅश डॅश कंसांच्या बेरजेचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन ऑफ आर्क्स. म्हणून माप कंस DGE माप कंस DGE बरोबर 200 अधिक 70 बरोबर 270 डॅश 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 1 व 2 वरून, आणि याला 3 नंबर म्हणा. $270 अंश आलं 3 नंबर. आता माप कंस DE बरोबर 360 वजा माप कंस DGE. बघा बरोबर आहे का? पूर्ण वर्तुळातनं DGE वजा केला तर लघु कंस DE मिळतो. माप कंस DE बरोबर 360 वजा माप कंस DGE मेजर आर्क DGE बरोबरच्या खाली बरोबर 360 वजा 270 डॅश 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 3 वरून. म्हणून माप कंस DE माप कंस DE बरोबर M आर्क DE बरोबर
360 मधनं 270 गेले. 90 पहिलं मिळालं. चौकोन करा, याला 4 नंबर म्हणा. आता 1 मध्ये तुमचा 70 आहे आणि 2 मध्ये, आता 4 मध्ये काय आहे, 90 आहे. मग DEF म्हणजे काय, DA आणि EF ची बेरीज, म्हणून DEF बरोबर 90 आणि 70 160 लिहायचं आहे आपल्याला. स्टार. आता M आर्क DEF बरोबर मापकंस DEF बरोबर मापकंस DEF बरोबर मापकंस DE अधिक मापकंस EF. M आर्क DE अधिक M आर्क EF. बरोबरच्या खाली बरोबर 90 अधिक 70 डॅश 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 1 व 4 वरून 1 व 4 म्हणून 1 व 4 वरून म्हणून म्हणून मापकंस DEF बरोबर 160 संपलं गणित. पुढची सिद्धता आहे, लगेच आकृती काढा. सिद्धता म्हणजे या आकृतीशिवाय काहीच नाही. सर्कल काढा, आधी सर्कल काढा आणि मग एक समभुज त्रिकोण काढण्याचा प्रयत्न करा. समान बाजू याव्या आणि नाव द्या त्याला QRS. आता तो समभुज याचा अर्थ काय, बरोबर आहे की नाही. त्याच्यात सगळ्या जीवा म्हणजेच समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप. लिहा गिव्हन पक्ष त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. साध्य जीवा ट्रायंगल गिव्हन लिहा, इंग्लिश मधलं सांगतो. ट्रायंगल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. टू प्रूव्ह साध्य डॅश आकडा 1 कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR हे आपल्याला सिद्ध करायचं. कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR. आणि दुसरा आकडा माप कंस QRS M आर्क QRS बरोबर 240 डिग्री. झालं. हा आता लक्ष द्या. सिद्धता डॅश त्रिकोण त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. ट्रायंगल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल डॅश 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 गिव्हन पक्ष लिहा त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. म्हणून बाजू QR बरोबर बाजू RS बरोबर बाजू QS डॅश डॅश डॅश